प्रश्न पहिला, कारणे लिहा. लेखकाच्या आईवडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला. कारण लेखकाच्या आईवडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी मुलांचा निरोप घेतला. लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण लेखकांचे चुलते YMCAच्या कंपाऊंडमध्ये राहत असत. लेखकही शिक्षणासाठी काकांकडे राहत होते. त्या कंपाऊंडमध्ये अनेक सभासद खेळण्यासाठी येत. आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन असे लेखकाला वाटले कारण लेखकाला क्रिकेट खेळ आवडू लागला होता. त्यांच्या कंपाऊंडमध्ये सभासद खेळण्यासाठी येत त्यावेळी लेखकालाही चेंडू फेकण्यासाठी बोलावले जाई आणि लेखकाला हा खेळ आवडत असल्यामुळे तेही या कामासाठी तयार असत. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे. कारण तुटपुंजा पगारात लेखकाचे वडील घर खर्च भागवत होते. त्यामुळे लेखकासाठी खेळणे विकत घेऊ शकत नव्हते. प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. लेखकाच्या काळजाला भिडलेले दृश्य. मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जी झिम्मड उडते. लेखकाचा बालपणीचा दिनक्रम. मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनलमध्ये चोरून पोहणे, कैऱ्या पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जाळण्यासाठी आणलेल्या लाकडातून बॅट व स्टंप तयार करणे आणि पतंग उडवणे. प्रश्न तिसरा, ओघ तक्ता तयार करा. लाजेने मान खाली. आंतरशालेय सामन्यात 100 धावा काढल्या. शाळेच्या बोर्डावर नाव झळकले. कौतुकांचे भाव पाहण्यासाठी सर्व एकत्र आले. अभिमानाने मान वर. प्रश्न चौथा, खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. सही, निवास, क्रीडा, प्रशंसा. उत्तर, सही स्वाक्षरी, निवास घर, क्रीडा खेळ, प्रशंसा स्तुती. प्रश्न 5, खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा. मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले. उत्तर, मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनाशी खुणगाठ बांधली. दारात अचानक मामा मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला. उत्तर, अचानक दारात मामा मामींना बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले. उत्तर, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उज्ज्वल केले. मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला. उत्तर, मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा हेवा वाटला. प्रश्न 6, स्वमत. लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह धरला. परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले. दुसरा प्रसंग, लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले. अशा प्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते. तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा. उत्तर, लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे YMCA कंपाऊंडमध्ये राहण्यास गेले तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे
यासाठी ते प्रयत्नात असत. अशा प्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो, यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता. तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा. उत्तर: लेखक जेव्हा शिक्षणासाठी काकांकडे राहत होते त्यावेळी क्रिकेट खेळ त्यांना आवडू लागला. ते YMCA कंपाऊंडमध्ये सभासदांसोबत खेळत असत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करत आपणही यांच्यासारखे खेळावे, एक क्रिकेट खेळाडू व्हावे असे त्यांनी मनाशी ठरवले. मॅच पाहण्यासाठी ते मित्रांसोबत जात त्यांच्याशी क्रिकेटच्या खेळाच्या गप्पा मारत. इतकेच नव्हे तर वडिलांनीही त्यांच्या खेळाचे वेळ पाहून जुनी बॅट खरेदी करून दिली. तसेच आंतरशालेय स्पर्धेत 100 धावांचा विक्रम त्यांनी केला. अशा प्रकारे क्रिकेटचे बीज लेखकात उगवले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा. उत्तर: प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ज्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे सुखी, समाधानी जीवन प्राप्त न होणे, अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगणे होय. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी धैर्य, जिद्द याची गरज असते. जी गोष्ट पूर्ण करायची आहे त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, स्वतःचा आत्मविश्वास विकसित करणे, मेहनतीशिवाय यश नाही. त्यामुळे श्रमाला महत्त्व देणे, ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणे या गोष्टींची आवश्यकता असते.